नवी मुंबईत प्रथमच शिवराज्याभिषेक सोहळा, विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मान्यवरांचा गौरव. इतिहास आणि प्रेरणांचा संगम ठरलेल्या या सोहळ्याचे आयोजन शिवतुतारी प्रतिष्ठान वतीने विष्णुदास भावे नाट्यगृहात करण्यात आलं. नवी मुंबईत प्रथमच शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. या सोहळ्यात 10वी व 12वी परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रेरणादायी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सुप्रसिद्ध इतिहास संशोधक पाणिपतकार विश्वास पाटील. त्यांच्यासोबत मंचावर होते पद्मश्री अच्युत पालक, उद्योजक प्रकाश बाविस्कर, कला क्षेत्रातील अशोक हांडे आणि क्रीडा क्षेत्रातील अभिमान अर्जुन पुरस्कार प्राप्त उपयुक्त अभिलाषा म्हात्रे यांच्यासह सन्मान करताना पुरस्कारांमध्ये राजमुद्रा, कवड्याची माळ, सन्मानपत्र, शाल व नॅपकिनचा पुष्पगुच्छ देण्यात आला. यावेळी या सर्व आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांची प्रेरणा दिली. कार्यक्रमाचा उत्कृष्ट बिंदू ठरली विश्वास पाटील यांची ऐतिहासिक भाषण शैली. त्यांनी महाराजांच्या थरारक घटनांची आणि राज्याभिषेकांची ऐतिहासिक महत्त्वाचा मोगाव घेतला. कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक रवींद्र पाटील आणि त्यांच्या टीमने अत्यंत उत्तम पद्धतीने पार पाडले. सांस्कृतिक विभागात शाहीर रुपचंद चव्हाण यांचा कार्यक्रम लक्षवेधी ठरला. शिवप्रेमी, गौरव आणि प्रेरणामुळे भारलेले हा ऐतिहासिक सोहळा नवी मुंबईच्या सांस्कृतिक सुवर्णाक्षराने कोरला गेला. नमस्कार. शिवराज्याभिषेक दिन सोहळा या नवी मुंबईत प्रथमच होत आहे. या अगोदर आपल्याला अनेक पुरस्कार मिळाले, पण भारताचा सर्वोत्तम 4था पुरस्कार पद्मश्री पुरस्कार आपल्याला अलीकडेच आता मिळाला. तो आम्ही आमच्या म्हणजे आम्ही जेव्हा पाहिले तेव्हा आम्हाला अक्षरशः मन भरून आले की एक सुलेखनकार, एकदम कॉलिग्राफर ह्या व्यक्तीला पण भारत सरकार विचार करू शकतं, पुरस्कार देऊ शकतं. आणि आज मिळालेला आपल्याला पुरस्कार नवी मुंबईतून, त्याबद्दल आपण काय सांगाल? देश भारत मातेचा आहे आणि एक आपण ज्या गावात राहतो त्या गावातल्या मातीचा आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत त्या. आणि अभिमान असतो शेवटी की आपण जिथे राहतो आपल्याला लोक ओळखतात, आपण जे काम करतो लोकांना कळतंय, त्यातून कुठेतरी आपल्यातला माणूस ज्याला इथपर्यंत पदापर्यंत पोहोचतो आणि एवढी सगळी लोक जेव्हा जमा होतात त्यावेळी त्याच्यामागे कुठेतरी आपुलकी असते, भावना असते, प्रेम असतं. त्यामुळे एक आनंद असतो आणि आनंद झालेला आहे तो. कारण भारतातला नागरी 4था पुरस्कार, 140 कोटी जनता आहे, त्या जनतेतनं आपलं कार्य नेमकं काय आहे हे जेव्हा लोकांपर्यंत पोहोचतं तेव्हा खूप आनंद असतो. हे पुरस्कार काय असतं की पुरस्कार मिळाला की त्याची जबाबदारी वाढलेली असते. मला वाटतं की पुरस्कार छोटा असो मोठा असो, याच्या अगोदर सगळे पुरस्कार मिळालेले आहेत. तर त्याच्यामुळे ही जबाबदारी वाढत 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 काम करत 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 कुठेतरी या पद्मश्री पदापर्यंत पोचलो. त्यामुळे एक आनंद आहे, मस्त वाटलं. तुम्ही सगळे आनंदी आहात, त्याच्यामुळे बरं वाटलं. शिवतुतारी प्रतिष्ठानने आज जो तुमचा सन्मान केला, त्याची सुरुवात केली नवी मुंबईत. एक शिवराज्याभिषेक सोहळा, जयंती तर अनेक लोक साजरी करतात, पूर्ण महाराष्ट्रात देशभरात साजरी होते. शिवराज्याभिषेक सोहळा सरकारच्या वतीने साजरा केला जातो, पण काही शिवभक्तांनी ही परंपरा सुरू केली, याबद्दल आपलं काय? कसं असतं की ऐतिहासिक घटना आणि त्या घटनेचे साक्षीदार सर्वसामान्य माणसाला ज्यावेळेला होतात ना, तेव्हा त्यांना कळतं त्याचं महत्व काय आहे. या निमित्तानं सोहळा सादर करणं, लोकांचं काय असतं, लोकांचे डोळे भरून जोपर्यंत जात नाहीत ना तोपर्यंत असे सोहळे शाळेतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा जर आणता आले तर जास्त चांगलं होईल मला असं वाटतं. कारण शाळेतल्या विद्यार्थ्यांना फक्त त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. शिवाजीने शाहिस्तेखानाची बोट तोडली, अफजल खानाला मारलं, पण शिवाजी हा राजा होता, तो त्याचे विचार किती मोठे होते. विचाराची जी बांधणी आहे ती बांधणी जर आज लहान मुलांच्या मनावर जर झाली तर कदाचित यातून पुढे मुलगा तशा पद्धतीने थोडा विचार करू शकेल असं मला. आणि आज नवी मुंबईमध्ये शिव तुतारी प्रतिष्ठानच्या तर्फे आणि जवळपास 50 संस्थांच्या वतीनं मला वाटतं खरं तर एवढ्या संस्था एकत्र येणं हे सुद्धा एक राजांचीच ताकद आहे, राजांच्या विचाराचीच ही पॉवर आहे की आपण त्या ताकदीने एकत्र आलेलो आहोत. आणि नवी मुंबईमध्ये आज हा सोहळा होतोय, अतिशय मला आनंद झालेला आहे. आणि राजांचं जे आरमार होतं, जे काम करण्याची पद्धत होती, जी व्यापाऱ्यांना सपोर्ट करण्याची पद्धत होती, व्यवसाय वाढवण्याची पद्धत होती, मला असं वाटतं की आत्ता मराठी माणसाची त्यावेळी सैनिक म्हणून गरज होती, ती त्या मोगलांशी लढण्यासाठी, युद्ध करण्यासाठी. पण आत्ता आपणच राजे आहोत, सर्वच जनताच राजे आहे. आणि अशा वेळी मला असं वाटतं की प्रत्येक माणसाने
राजांच्या या विचाराचं सोनं लुटून खरं तर व्यापारात आलं पाहिजे. व्यापारात येऊन आज आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी लीडिंग केलं पाहिजे. आणि हेच खरं त्यांना त्यांच्या आजच्या दिवशी आपण शपथपूर्वक सर्वांनी शपथ घेतली पाहिजे. सर्वप्रथम मी शिव तुतारी प्रतिष्ठान यांचे आभार मानेन की त्यांनी आज एवढ्या सुंदर दिवशी हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्या कार्यक्रमाला मला आमंत्रित केलेलं आहे. एवढा मोठा सन्मान ते करणार आहेत, त्यामुळे त्यासाठी मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानते. शिवराज्याभिषेक सोहळा आज आपण साजरा करतोय. ह्या सोहळ्याच्या निमित्ताने सर्वप्रथम मी सांगेन की जनतेचं राज्य किंवा महाराजांचं राज्य ह्याच्यामध्ये शत्रू देखील, जे महाराजांचे शत्रू होते ते सुद्धा राजांची ही प्रशंसा करायचे की महाराजांच्या राज्यात असणारे महिला सुरक्षित आहेत. मग ते कोणीही असो, मुसलमान असो किंवा हिंदू असो, पण जर ती महिला आहे तर ती तितकीच सुरक्षित आहे. आणि तिला सुद्धा म्हणजे राजांना घडवणारे पण त्यांचे जिजाऊ होते, म्हणजे त्यांच्यामुळे राजे घडले. त्या पद्धतीने तयार झालेल्या वातावरणात आज आम्ही जगतोय. आणि मी आभार मानते की माझ्या आईबाबांचे की त्यांनी मला एवढं प्रोत्साहन दिलं. आणि त्या प्रोत्साहनामुळेच माझे फॅमिली मेंबर्स, इव्हन माझे कोच, ज्यांच्यामुळे आज मला हे पुरस्कार, अर्जुन पुरस्कार मला मिळवता आला. आणि त्याच माध्यमातून आज मी नवी मुंबई महानगरपालिकेत उपायुक्त ह्या पदावरती कार्यरत आहे. या सर्वांचे आभार की महाराजांचे संस्कार पुढे कार्यरत आहेत आणि त्याच्यामुळेच आज महिलांना देखील एवढ्या चांगल्या पद्धतीने मला वाटतं प्रोत्साहन मिळत आहे. आणि असंच पुढे शिवतुतारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी म्हणेन की चारी आज जे काही सत्कार मूर्ती पुढे जाऊन अजून महिला यावेत ह्या सत्काराच्या माध्यमातून. नमस्कार. रायरोशाच्या मातीतून घडलेला मावळा आणि त्या मातीचा सुगंध आज नवी मुंबईमध्ये पसरला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शिव तुतारी प्रतिष्ठानतर्फे आज शिवाजी महाराजांची 351वा शिवराज्याभिषेक सोहळाच्या औचित्य साधून इथे एक आगळा वेगळा कार्यक्रम इथे संपन्न झाला. खरोखर मी गोरखनाथ पोळ, जिवंती प्रकाशन मॅनेजर, आणि माझी मुलगी मानसी पोळ येस नॅपकिन बुके हाऊसमधून खरोखर आज हा जो नयन रम्य सोहळा एक वेगळ्या उंचीवर पोहोचला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शिवतुतारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र पाटील सरांच्या इच्छाशक्ती काय असते आज आपण इथे बघितली. सर्व संस्था इथे जोडल्या गेल्यात आणि आगळा वेगळा कार्यक्रम इथे बघायला भेटला. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अच्युत पालवजी असू देत किंवा व्याख्यात असे वेगवेगळे मान्यवर, सन्माननीय दिनेश गुप्ता सर असतील OMG कंपनीकडून, असे सगळे मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्त एकत्र राहणार. निश्चितपणे असा कार्यक्रम डॉक्टर गोरखनाथ पोळ या प्रतिष्ठानासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. असे कार्यक्रम प्रत्येक घराघरात होवे हे त्यांचं स्वप्न आहे. ते येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे पूर्ण होईल असं मला विश्वास वाटतो. तमाम जो हमारे दर्शक है सबको मैं शुभकामनाएं देना चाहता हूँ आज के इस दिन पर। विष्णुदास भावे इस हॉल के अंदर, सभागृह के अंदर जो आज का प्रोग्राम लिया गया है 6 जून, ये महाराष्ट्र के लिए नहीं पूरे भारत के लिए सबसे महत्वपूर्ण दिन है, जहाँ पर एक साधारण व्यक्ति असाधारण बनकर ईश्वर तक बन जाता है। और सबसे अच्छी बात है कि महाराष्ट्र, महान और राष्ट्र, ये दो शब्द सिर्फ महाराष्ट्र को ही मिला हुआ है, जो महा भी है और राष्ट्र भी है। और जब महाराष्ट्र का नाम आता है तो उसी के साथ छत्रपति शिवाजी नाम अपने आप आ जाता है। और छत्रपति शिवाजी महाराज की जो आज के दिन जो उनकी राज्याभिषेक की जो जयंती है, ये पूरे जोश और उल्लास के साथ यहाँ पर विश्वास पाटिल सर द्वारा जो मनाया जा रहा है, उसके लिए सचमुच में ये खुद एक मिराकल है। पूरा का पूरा हॉल भरा पड़ा है, सारे विश्वस्त यहाँ पर आए हुए, सारे VIP गेस्ट मैं देख रहा हूँ, साधारण लोग, असाधारण लोग, सभी यहाँ पर आए हुए हैं, सभी इस कार्यक्रम का आनंद ले रहे हैं। और सबसे अच्छी बात है, जो मैसेज है वो घर घर तक जा रहा है। महाराष्ट्राचा
छत्रपतीचं गातो गुणगान वीरहारी छत्रपतीचं गातो गुणगान वीरहारी छत्रपतीचं गातो गुणगान वीरहारी अभिनमन आई वरदान साकार कराना साकार कराना सातारा जिल्हा जावली तालुक्याला मुक्कामी बेळगाव गावाला शाहिरी साध चढविला शाहिरी साध चढविला पूर्ण करून शाहिरी बांधाला शाहिरा गातो पोवाड्याला गातो पोवाड्याला गातो पोवाड्याला गातो पोवाड्याला रूप शिवरायांचा 8वा प्रताप शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग मनोनी साधिजे तो योग राज्य साधनाची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरी म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांसी आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बहुत जनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की नमः पार्वती पते हर हर